डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वात्रटिका आहे पाताळ यंत्री. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 12 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली आहे. पाताळ यंत्री राजकारणावरती आणि पाताळ यंत्री राजकारण्यांवरती तसेच सामाजिक जी पाताळ यंत्री वृत्ती आहे तिच्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पाताळ यंत्री. एकाचा खांदा दुसऱ्याची बंदूक, एकाचा खांदा दुसऱ्याची बंदूक असे राजकारण साधले जाते. एकाचा खांदा दुसऱ्याची बंदूक असे राजकारण साधले जाते आणि सहजासहजी ओळखू येणार नाही असे राजकारण बांधले जाते. सहजासहजी ओळखू येणार नाही असे राजकारण बांधले जाते. राजकारण बांधले जाते. बांधणे लागण होणे अर्थात विषाची जहराची. हेच वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. एकाचा खांदा दुसऱ्याची बंदूक, एकाचा खांदा दुसऱ्याची बंदूक असे राजकारण साधले जाते आणि सहजासहजी ओळखू येणार नाही असे राजकारण बांधले जाते. सहजासहजी ओळखू येणार नाही असे राजकारण बांधले जाते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एकदा राजकीय बाधा झाली की भावना बिवना बधीर होत जातात. एकदा राजकीय बाधा झाली की भावना बिवना बधीर होत जातात. विष पेरणीचा परिणाम बघायला करते करविते अधीर होत जातात. विष पेरणीचा परिणाम बघायला करते करविते अधीर होत जातात. करते करविते अधीर होत जातात. वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. एकदा राजकीय बाधा झाली की, एकदा राजकीय बाधा झाली की भावना बिवना बधीर होतात. एकदा राजकीय बाधा झाली की भावना बिवना बधीर होतात आणि विष पेरणीचा परिणाम बघायला करते करविते अधीर होतात. विष पेरणीचा परिणाम बघायला करते करविते अधीर होतात. करते करविते अधीर होतात. वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. इच्छा असली आणि नसली तरी, इच्छा असली आणि नसली तरी लोकांना बरोबर बाध्य केले जाते. बाध्य करणे, प्रवृत्त करणे. इच्छा असली आणि नसली तरी लोकांना बरोबर बाध्य केले जाते. गाव जले हनुमान बाहर आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. गाव जले हनुमान बाहर आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. लोकांना प्रवृत्त केलं जातं चुकीचं वागायला, अर्थात ते आपल्याला हवं तसं. म्हणून हेच वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. इच्छा असली आणि नसली तरी लोकांना बरोबर बाध्य केले जाते. इच्छा असली आणि नसली तरी लोकांना बरोबर बाध्य केले जाते. गाव जले हनुमान बाहर आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. गाव जले हनुमान बाहर आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. आपले उद्दिष्ट साध्य केले जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पाताळ यंत्री. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा,
वाचत रहा नवा दिवस नव्या वातडी. सूर्यकांती 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 सूर्यकांती